देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार। विधिमंडळात गटनेतेपदी सर्वानुमते निवड। उद्या गुरुवारी होणार शपथविधी। विधानसभेच्या निकालानंतर गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या महायुतीतील हाय व्होल्टेज ड्रामा अखेर संपलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यामुळे फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालंय। उद्या गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा राज्यकारभार सांभाळतील। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला। त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। निकालानंतर आता 10 दिवस उलटून गेले। महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड केलेली आहे। पण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता। याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज 4 डिसेंबर रोजी विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधिमंडळात पार पडली। महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। या बैठकीपूर्वी भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली। या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुमानी आणि निर्मला सीतारमण हे हजर होते। यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांनी विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरू झाली आहे। यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला, तर आशिष शेलार आणि देवेंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिलं। त्यानंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली। त्यानंतर आता महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। केंद्रीय निरीक्षक विजय रुमानी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आला। देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यपालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे। यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे, तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, ज्ञानेश्वर शिंदे, मुंबई। एकच नजर, चौफेर खबर। आपल्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे। मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो। देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो, अनुमोदन करतो। त्याला मी अनुमोदन देतोय, मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो। मी अनुमोदन देते। धन्यवाद। अनुमोदन देतोय आणि त्याला शुभकामना देतो। अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने, आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा देतो। देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो। या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे, त्याला मी अनुमोदन देतो। एक ही प्रस्ताव आया हुआ है। इस सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं।